नमस्ते. प्राध्यापक बीजी मांगले. थोडासा वेगळा विषय आहे पतंजलीचे योग गुरु बाबा रामदेव. 27/2/2024 रोजी पतंजलीच्या विरोधात निकाल गेला आणि सुप्रीम कोर्टानं पतंजलीच्या बाबा रामदेव यांना आणि त्यांचे एमडी बाळकृष्ण या दोघांनाही नोटीस बजावली आणि त्यांच्यावर कडक ताशेरे ओढले. आयुष मंत्रालयावरती केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयावरती ओढले आणि बाबा रामदेव आणि डॉक्टर बाळकृष्ण या दोघांनाही कडक समज दिलेला आहे, नोटीस दिलेला आहे की इथून पुढं म्हणजे आवाजवी जे काही घडणार नाही अशा पद्धतीच्या जाहिराती आपल्या औषधांच्या करू नयेत, असे कडक प्रकारची समज आणि नोटीस ही दिलेली आहे. मित्र, बाबा रामदेव एक प्रसिद्ध व्यक्ती आहे. एक ते प्रथम योग गुरु मानले जातात. आपण चर्चा करू, आहेत नाहीत चर्चा करू. दुसरं, ते प्रचंड मोठे भारतातले किमान काळात कमाल पैसे जमवणारे प्रचंड मोठे उद्योजक आहेत. अल्पावधीत श्रीमंत झालेले आहेत असे हे रामदेव बाबा आहेत. थोडीशी ओळख आणखी त्यांची सांगावी. त्यांनी एका वेळेला एक वेळ आपली ओळख करून देत असताना त्यांनी सांगितलं होतं की माझं शिक्षण 8वी पर्यंत झालंय. 8वी, माफ करा, बाकी काय असेल तर माहित नाही, पण त्यांच्या एका बोलण्यातलीच ही मी गोष्ट ऐकलेली आहे. दुसरं, त्यांनी योगाचं, संस्कृतचं वगैरे ज्ञान हे नंतर दुसऱ्या गुरूंच्याकडे जाऊन घेतलेलं आहे. आता ते म्हणजे आपल्याला बाबा रामदेव हे एक राजकीय व्यक्ती म्हणून माहिती आहे. ते जसे म्हणजे भगवी कपडे घातल्यात म्हणून आपण त्यांना संन्यासी मारायचं, नाहीतर तसं ते भारतीय जनता पार्टीच्या प्रचारासाठी संपूर्ण भारतभर 2014च्या आत फिरलेले आहेत. म्हणजे आता ते डॉक्टरना काय म्हणतात, ॲलोपॅथी इज अ स्टुपिड सायन्स. काय बघा पोच त्या माणसाची. आपण किती मोठे आहोत, आपलं ज्ञान काय ॲलोपॅथीचं, आणि त्या ॲलोपॅथीमुळं लोकांच्या मध्ये किती प्रचंड मोठा फरक पडलाय. जग सगळं ॲलोपॅथीच्या पाठीशी आहे, भारत तर आहेच आहे. आणि अशा वेळेला रामदेव बाबा ॲलोपॅथी इज अ स्टुपिड सायन्स म्हणतात. आहे की नाही मजा गंमत. माणसानं जास्त बुद्धिवादी असू नये असं वाटतंय. रामदेव बाबा सारखे जे जेमतेम बुद्धी असली ना तर अशा पद्धतीचे स्टेटमेंट्स करायला बरं वाटतं असं मला वाटतंय. तर हे बाबा, यांचं नाव रामकिसन यादव. रामकिसन यादव हे उद्योजक झाले. प्रथम त्यांनी योग सुरू केला. त्या योग मधनं ते जाहिराती आणि लोकांच्या प्रबोधनात्मक काहीही बोलायला लागले, राजकीय भाष्य करायला लागले. राजकीय करत असताना आयुर्वेदावरती बोलायला लागले. 2006 साली त्यांनी स्वतःचं आयुर्वेद हे सुरू केलं, म्हणजे उत्पादन सुरू केलं, दवाखान्याचं औषधांचं उत्पादन सुरू केलं. आणि ही औषधं खपवण्यासाठी आपल्या योगासनांच्या काळामध्ये ते त्यांची प्रचंड जाहिरात करतात. काय वाटेल ते तिथं बसलेल्या भक्तांना सांगत राहतात. तशाच पद्धतीचे जाहिराती ते वर्तमानपत्र किंवा प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा बिनधास्त करतात. असे हे बाबा रामदेव. मला आमचा एक मित्र आहे, तो असं नेहमी म्हणतो, बाबा रामदेव आणि रस्त्या कडेला काळी कपडी घालून बसलेला बाबा बंगाली हे दोन्ही सारखे आहेत असं तो म्हणायचा. मी हसायचो, मला गंमत वाटायची त्यांच्या विचाराची. कसं काय, आज त्यात काय म्हटला, तो बाबा बंगाली कशा पद्धतीची आश्वासनं येणाऱ्या माणसांना देतो तशाच पद्धतीची आश्वासनं बाबा रामदेव पण देतो. असेल थोडा बहुत फरक. आणि फरक काय तर तो भगवी वस्त्र घालतो आणि हा काळे कफन घालून बसतो. याच्याकडे गरीब जनता येते रस्त्याच्या कडेला असल्यामुळं, आणि बाबा रामदेव यांच्याकडे प्रचंड मोठे श्रीमंत वर्ग जातो. अर्थात हे माझ्या मित्राच्या
डोक्यातील कल्पना आहे, किती खरी किती खोटी हे ज्यानं त्यानं स्वतः तपासून बघायचं आहे. बाबा रामदेव हे कधी जास्त म्हणजे असं प्रसिद्धीच्या झोतात आले तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. 2014च्या आधी भारतीय जनता पार्टीला सत्तेवर आणण्यासाठी हे बाबा रामदेवने 1,00,000 किलोमीटर भारतभर प्रवास केला आणि या प्रवासाच्या दरम्यान ते 2 गोष्टी आवर्जून सगळ्या उपस्थितांना सांगायचे. सभा घ्यायची आणि सभेत सगळ्यांना सांगायचे. काय कोणत्या गोष्टी सांगत होते ते म्हणायचे की भाजपची सत्ता आल्यानंतर मी पेट्रोल 35 रुपये लिटरच्या पुढे जाऊ देत नाही. पहिली मोठी घटना असायची. लोक सगळे खुश व्हायचे. 60-70 रुपये लिटरनं असणारं पेट्रोल हे 35 रुपयावरतीच ठेवणार म्हणून सांगतात. लोक फार खुश व्हायचे. आणि दुसरी गोष्ट अशी की काँग्रेसकडे बोट दाखवत इनडायरेक्टली म्हणायची की काँग्रेसमुळं प्रचंड मोठा पैसा, कित्येक लाख कोटीचा पैसा स्वित्झर्लंड आणि इतर देशात पडून आहे. सगळा 2 नंबरचा पैसा आहे. हा काळा पैसा भारतात आणणार आहे, सोडणार नाही यातल्या कुणाला. आणि हा पैसा गोरगरिबात आपण नंतर वाटून टाकू. लोक फार खुश व्हायचे. अहो त्यावेळेला तर त्यांना मानणाऱ्या इथल्या लोकांनी पॅम्पलेटच छापून घेतल्या. अर्थात ते त्यांच्याच इशाऱ्याने असणार हे निश्चित. आणि त्या पॅम्पलेटवरती ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करायचे आणि जोर जोरात दावे करायचे की भारतीय जनता पार्टी हे करणार ते करणार असं करणार. आता ज्या वेळेला 10 वर्ष भारतीय जनता पार्टीची सत्ता आलेली आहे, ते राज्य करतायत, त्यावेळेला त्यांना तुम्ही विचारायला जा, बाबा तुम्ही 35 रुपये लिटरचा वादा केला, आता 110 रुपयापर्यंत गेलेला आहे पेट्रोल, काय सांगाल? मान फिरवतात. दुसरी गोष्ट, काँग्रेसचा लाखो कोटी रुपये पैसे हे काळा पैसा बाहेरच्या जगात आहे, स्वित्झर्लंडमध्ये अमक्या ठिकाणी तमक्या ठिकाणी असं म्हणत होतात. तो सगळा मी भारतात आणणार म्हणत होतात. काय झालं त्या काळ्या पैशाचं? काही बोलत नाही. म्हणजे हे नरेंद्र मोदी साहेबांनी जसं 15 लाखाचा काळ्या पैशाच्या बाबतीतलं केलेला जो जुमलेबाजी स्टेटमेंट होते, तशाच पद्धतीनं बाबा रामदेव पण करत होते. फक्त ते भगवी कापडं घातलेली होती, ते पांढरा ड्रेस घालत नव्हते किंवा ते राजकीय वेशात यायचे नाही. हे झालं त्या राजकीय स्वरूपात ते कसे प्रसिद्ध झाले आणि यातून ते इतके प्रसिद्ध झाले की सांगायची सोय नाही. अख्ख्या भारतामध्ये त्यांचे योगाचे क्लासेस सुरू झाले. भारतामध्ये त्यांना योगासनाचे वर्ग घेण्यासाठी 1-2 दिवस बोलवण्यात आणि त्यासाठी ते प्रचंड मोठी रक्कम आकारायचे. 2006 साली त्यांनी जे पतंजली आयुर्वेद काढलेलं होतं त्याचं उद्घाटन सर्व सत्ताधीश माननीय पंतप्रधानांनी केलं. त्यामुळं तर त्यांचा इतका प्रचंड मोठा नावलौकिक झाला, सांगायची सोय नाही. आणि ते ज्या माणसाच्या म्हणजे जे नाव त्यांनी धारण केलेलं आहे, पतंजलीचे बाबा रामदेव. महर्षी पतंजली कुणीकडं आणि बाबा रामदेव कुठं? मन, शरीर आणि निसर्ग या तिन्हींचा आंतरवैयक्तिक संबंध आणि समन्वय याविषयी अत्यंत शास्त्रोक्त विवेचन करणारे महर्षी पतंजली त्यांच्याशी स्वतःची तुलना करायला लागले. त्यांनी आयुर्वेद जन्माला घातला, ते आयुर्वेदाचं ज्ञान सगळं माझ्यामध्ये आहे अशा पद्धतीचे ते दावे करू लागले. मला वाटत नाही त्यांच्या ज्ञानाचा गंधही यांच्यापर्यंत असेल असं, पण त्यांचा वापर करून आज ते हजारो कोटीचे मालक झाले हे मात्र निश्चित आहे. साहजिकच आता कोर्टानं त्यांना जी दिलेली नोटीस आहे, या नोटिसीवरती मी ही नोटीस माझं काहीही बिघडू शकत नाही हीच त्यांची मनाची धारणा असणार. म्हणजे दॅट इज द परसेप्शन, असंच असणार त्यांच्या डोक्यामध्ये. काय माझा का कोण काय वाकडं करणार आहे? तुम्हाला आठवत आहे 2020 साली ज्या वेळेला कोरोना या देशामध्ये आला, त्यावेळेला त्या कोरोनाला घालवण्यासाठी आपण अवैज्ञानिक बरेच प्रयोग केलेले होते. तशाच पद्धतीचा अवैज्ञानिक बाबा रामदेवनी औषधच डायरेक्ट काढलं. मला वाटतं कोरोनिल असं काहीतरी त्याचं नाव होतं. आणि ते औषध खपावं यासाठी
अगदी आकाशाला भिडेल इतक्या पद्धतीची आश्वासनं ते देत सुटले. हे औषध इतक्या दिवसाच्या कंझम्पशन नंतर समोरच्या माणसाचं हे दूर होणार, त्याच्यामध्ये त्यांनी आयुष मंत्रालयाला सुद्धा घेतलं. अर्थात नंतर कोर्टाने फटकारे दिल्यानंतर आयुष मंत्रालयाने त्यांना सांगितलं, मला वाटते डॉक्टर हर्षवर्धन त्यावेळेला होते, आणि डॉक्टर हर्षवर्धननी सांगितलं की अशा पद्धतीचे दावे तुम्ही करत जाऊ नका. त्यावेळेलाही कोर्टाने रामदेव बाबाला सांगितलेलं होतं, पण ऐकतील ते रामदेव बाबा कसले? कारण त्यांच्या पाठीशी इतकी प्रचंड मोठे सर्व सत्ताधीश असताना त्यांना काय फरक पडणार आहे, अशा पद्धतीची त्यांची ही प्रवृत्ती होती. आज त्यांच्या ज्या जाहिराती आहेत, मला त्यातली एक जाहिरात अत्यंत अशी बोलकी आणि विरोधी अशी वाटते. ते जाहिरातीत काय टाकतात, ह्या औषधानं कायमस्वरूपी आराम मिळेल. कायमस्वरूपी आराम म्हणजे काय? माझ्या मते 3 प्रकार. कायमस्वरूपी आराम म्हणजे संपला माणूसच, विषयच नाहीत बोल. दुसरा, माणूस बरा होणे, पण कायमस्वरूपी तो बरा कसा होईल, त्याला पुन्हा जे रोग येणार नाही, हे कशावर न? पण बाबा रामदेव बेधडक ह्या सगळ्या गोष्टी करतात. म्हणून मी त्याची तुलना ही बाबा बंगाली बरोबर करतो. आपल्यातल्या काही लोकांनी या बाबा बंगालीचा काही जर का हे घेतलेला असेल, माफ करा, पण म्हणजे असं हे मोह आवरत नाही, तर ते बाबा बंगाली या जगातल्या सगळ्या गोष्टी त्यांना साध्य आहेत, सगळ्या रोगावर त्यांच्याकडे ते उपचार आहेत, अशा पद्धतीचे जे दावे करतात, तशाच पद्धतीचे दावे हे आमचे रामदेव बाबा पण करतात. कॅन्सर त्यांच्या रोगाने बरा होतो म्हणतात, हार्ट अटॅक येणार नाही म्हणतात, अनेक प्रकारचे दावे ते करतात. लखलाभ त्यांना. आमची एकच इच्छा आहे, हे राज्य कायद्याचं आहे, कायद्याप्रमाणे त्यांनी वागावं. 1954चा कायदा त्यांना लागू आहे. त्यामध्ये जाहिराती, औषधांच्या जाहिराती ज्या आहेत त्या दिलेल्या जाहिरातीच्या प्रमाणातच त्या असाव्यात. त्या कायद्याचं उल्लंघन होईल अशा पद्धतीच्या जाहिराती त्यांनी करू नये. आता कोर्टाने त्यांना जी नोटीस बजावली आहे ती याच कारणासाठी बजावली आहे. एक तर त्यांची औषधं असू दे काय, किंवा जीवनोपयोगी असणारे इतर अनेक प्रकारचे ते वस्तू स्वतः किंवा दुसऱ्याकडनं घेऊन आपल्या नावावर ते ब्रँडिंग करून विकतात. ह्या सगळ्या गोष्टी बाबतीत समाजाने, मला बाबा रामदेव या व्यक्तीविषयी काहीही म्हणायचं नाही, पण ज्या पद्धतीनं ते आपल्या वस्तू खपवण्यासाठी अगदी म्हणजे आकाशाला भिडतील एवढी मोठी जी स्वप्न दाखवतात, आकाशाला भिडतील एवढ्या मोठे जे आश्वासनं देतात, ही खरं आहे किंवा नाही हे आपल्या सुशिक्षित माणसाने एक वेळ म्हणजे तपासून तरी बघायला पाहिजे की नाही. आपण अंधभक्त बनू नये. आणि ही जी औषधं आहेत, ही औषधं ती काय ह्याच्या म्हणजे उतारा म्हणू आपण, एखाद्या विकारावरती आलेला उतारा म्हणू, तर तो उतारा त्यानं पडतोय किंवा नाही हे एखाद्या माणसाला समजल्यानंतर त्यानं ते सर्वांना सांगावं. बाबा रामदेवांनी धंदा करावा, व्यवसाय करावा, तो व्यावसायिक नीतिमूल्य सांभाळूनच करावे. समाजामधला आपण एक प्रामाणिक आणि जबाबदार घटक आहोत याचा विसर त्यांनी पडू देऊ नये. धन्यवाद. माझा हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.